आप सभी का स्वागत है राष्ट्रप्रवाह न्यूज़ चैनल पे। मैं मनन व्यास। श्री क्षेत्र कौंडन्यपुर से पंढरपुर के लिए निकाली गई डिंडी का आज इस अवसर पर पूर्व पालक मंत्री यशोमती ठाकुर, विधायक सुलभाताई खोड़के, सांसद बलवंत वानखड़े मौजूद थे। की पुढच्या वर्षी आपण प्रत्येक जण आपली आपली छोटी छोटी आरती घेऊन येऊ. ठीक आहे, कबूल? मला हे सांगावं नाही लागलं पाहिजे पुढच्या वर्षी. काय तुमची भावना काय सांगाल? 430 वर्षांची परंपरा आहे. कौंडन्यपूर जे आहे हे पंढरपूरपेक्षा पौराणिक स्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी आम्ही मागच्या 15-20 वर्षांपासून या ठिकाणी स्वागत घेत असतो आणि अति उत्साहामध्ये सगळे अमरावतीकर येतात आणि स्वागत करतात. पूर्ण 2-3 दिवस पालखी अमरावती शहरातून फिरते. आई रुक्मिणी आपल्या सासरी जातात आणि सासरी जात असताना जी काही भावना असते की माहेरून सासरी जात आहे, तर ती सगळ्यांच्या मनामध्ये भावना असते. आणि आई रुक्मिणीचं स्वागत करण्यासाठी सर्व समाजाची मंडळी असतात. बौद्ध समाजाची मंडळी असतात, मुस्लिम समाजाची मंडळी असतात. अमरावती हे सर्वधर्म समभावाचं प्रतीक आहे आणि ते आई रुक्मिणीच्या पालखीमध्ये आपल्याला काय साकडं घातला देवी आई रुक्मिणीकडे? बळीराजा सुखाव, आपल्या देशामध्ये शांती राहो, सर्वधर्म समभाव नेहमी या ठिकाणी बळकट राहो आणि आपल्या देशाचं संविधान देखील या ठिकाणी सुरक्षित राहो. थँक्यू. चलो. डॉक्टर पंजाबराव देशमुख अस्पताल के ब्लड बैंक में विश्व रक्तदाता दिन मनाया गया। इस अवसर पर रक्तदाताओं को पुष्पगुच्छ देकर सम्मान किया गया। इस अवसर पर डीन डॉक्टर A.D. देशमुख, रक्तदान समिति के अध्यक्ष महेंद्र भूतड़ा, ब्लड बैंक के कर्मचारियों को पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया। श्री राकेश